my first ever blog. जर्मनीमध्ये ना ऑटोम थोडासा जास्त काळ नाही, बट एखाद दीड महिना असतो. कधी एकदा विंटर सुरू होऊन जाईल माहीत नसतं, बट स्टील ओके. सो जर्मनीमध्ये जे ऑटोम असतं ना, अशा काहीतरी नजारे तुम्हाला बघायला भेटतात. तर आज आपण ॲक्च्युली एका स्टेशनवरून, म्हणजे ड्यूसबुर्ग म्हणून एक सिटी आहे जर्मनीत, तिथून आपण एसन या सिटीला जाणार आहोत. तर लेट्स गो. ओके, सो हॅलो एव्हरीवन. माझं नाव जयदीप चौकेकर. मी जर्मनीमध्ये ड्यूसबुर्ग सिटीमध्ये असतो. सो खूप वर्षांपासून प्लॅन चालू होता की ब्लॉगिंग चालू करायचं आहे. आजचा तो दिवस. आय थिंक दिस इज माय फर्स्ट एवर ब्लॉग. कदाचित मी तो पोस्ट पण करेल लवकरच. आज आहे 2 नोव्हेंबर 2025. सो टुडे वी आर स्टार्टिंग अ न्यू जर्नी ऑफ अवर यूट्यूब चॅनल. आय डोंट नो तुम्हाला आवाज किती क्लिअर येतोय. हवा खूप जास्त आहे. मी ट्राय करेल. सध्या तरी मी हेडफोन घेऊन बोलतोय, पण लवकरात लवकरच मी माईक लावल सो दॅट की तुम्हाला ना क्लिअर आवाज येईल. आपण एका सिटीमधून दुसऱ्या सिटीत चाललोय सध्या, आणि मी तुम्हाला ड्यूसबुर्ग सिटी किंवा एसनच्या आजूबाजूचा एरिया थोडासा दाखवतो. तर हे आहे ड्यूसबुर्गचं हाफबानहोफ, ज्याला आपण रेल्वे स्टेशन म्हणतो. सो ट्राय करेल मी की इथं जर्मन वर्ड जरी वापरले तरी इंग्लिश मिनिंग त्याचं सांगेल. इथं ट्रेन कशी असते तुम्हाला दाखवतो. ह्या असतात ट्रेन्स, ज्याला रिजनल ट्रेन्स म्हणतात. म्हणजे या ट्रेन आहे ना, फक्त सिटी टू सिटी चेंज करत असतो आपण. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल पुणे टू संभाजीनगर जायचं असेल किंवा पुणे टू मुंबई जायचं असेल तर या ट्रेन वापरतो. आणि जर तुम्हाला मोठी जर्नी करायची असेल तर दुसरी ट्रेन आहे, ती पण जर दिसली तर दाखव. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ना, ही डबल डेकर ट्रेन. तर इथं वरती पण सीट्स आणि खाली तुम्हाला वरच्या सीट्स दाखवतो मोस्टली. इथं हे पूर्ण ट्रेन, इथून तुम्ही असं वरती गेले ना, या पायऱ्यांनी वरती जाऊ शकतो. अरे बापरे, आज तर भरपूर गर्दी आहे. कदाचित आपल्याला खाली जागा नाही भेटणार. बसून घेऊ. हे आहे बाहेरच्या सिटीचं सध्याचं वातावरण. मोस्टली ऑक्टोबरमध्ये इथं विंटर सुरू होऊन जातं. सध्या ऑटम आहे जे संपत आलं आहे, आणि आता विंटर सुरू होईल लवकरच. तर हे जे सण आहे ते 5-6 दिवसाचं किंवा एखाद आठवड्याचा सण उरलेला आहे. त्याच्यानंतर सण डायरेक्ट जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये दिसेल. मला एक्झॅक्टली कळत नाही की मी किती जोरात बोलावं, कारण एक तर सण एवढा जास्त येतो आहे, आणि मी जर जोरात बोललो तर आजूबाजूचे डिस्टर्ब नको व्हायला. सो आय होप माझा आवाज येतो आहे प्रॉपर. सो लेट्स सी. अजून एक स्टेशन. सो आपल्याला जायला मिळते. अशी केली की कोणीतरी दार अडवून ठेवलंय, तर दार बंद झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी ही अनाउन्समेंट होती जर्मनमध्ये. अजून 5 मिनटं आणि आपण आपल्या स्टॉपला पोहोचू. आय होप माझा आवाज येतो.
सो जस्ट आपण बाहेर आलो आहे स्टेशनच्या आणि हे आहे एसन सिटी. म्हणजे जर्मनीमध्ये जर तुम्ही सर्च केलं तर ड्यूसबुक आणि त्याच्या बाजूला दुसरी सिटी आहे ती म्हणजे एसन सिटी. ते इथं तुम्हाला नाव दिसेल, तुम्ही सर्च करू शकता. मला ॲक्च्युली ना कॅमेरा रोटेट करायला प्रॉब्लेम होतो, तर लेट्स मी बॅक कॅमेराने करू शकतो. पण आता याच्यात प्रॉब्लेम असा होतो की मला अँगल सेट नाही करता येत. मला माहीत नाही मी पूर्ण येतोय किंवा मी स्वतःला बघू नाही शकत. तर मी सांगतो एसएनला मी काय करतोय. तर प्रत्येक संडेला आम्ही एसएनला येतो, कारण इथे एक गुरुद्वारा आहे रेल्वे स्टेशनजवळ, जिथं आम्ही जेवण करायला जातो. दुपार एसएनला माझा एक मित्र पण राहतो, पण ॲक्च्युली तो आज इथं नाही आहे. सो आज मी अनफॉर्च्युनेटली एकटा आलो आहे. नेक्स्ट टाईम जर संडेला आपण आलो तर मी त्याला भेटवलं. ओके. ही जी आहे ना ती एसएनची स्टार्ट लायब्ररी आहे. म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये यांनी एक लायब्ररी दिली आहे, सिटी लायब्ररी ज्याला आपण म्हणतो. तर आम्ही कधी कधी जर टाईम होतो ना तेव्हा इथं येऊन कॉलेजच्या वेळेस अभ्यास पण करायचो. आता जाणं नाही होत मोस्टली. संडेला सगळं बंद असतं. बाय द वे, संडेला जर्मनीमध्ये खूप क्वचित असे सिटी असतात, जसे कॅपिटल असतील किंवा इम्पॉर्टंट सिटी असतात, ते सगळे चालू असतात. बाकी सगळे बंद असतं. सो आज हे सगळं बंद आहे. ओके, तर चालता चालता मी तुम्हाला माझ्याबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन देऊन टाकतो की मी इथे 2022मध्ये आलो आहे आणि मी मास्टर्स करत होतो ड्यूसबुकमध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ ड्यूसबुक एसएनमधून. आत्ता जस्ट मी माझं मास्टर्स फिनिश केलं आहे आणि टेक्निकल लॉजिस्टिक्स सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये मी माझं मास्टर्स फिनिश केलं आहे. अजून रिझल्टची वाट बघतो आहे. आय थिंक लास्ट मंथ मी माझं मास्टर आर्बाईट म्हणजे जे थिसिस असतं फायनल ते सबमिट केलं आहे आणि आय थिंक नेक्स्ट एप्रिलमध्ये मी ग्रॅज्युएट होईल. सो दिस वॉज माय शॉर्ट इंट्रोडक्शन फॉर फर्स्ट एवर ब्लॉग. सध्या याच्यामध्ये ना पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे. आय थिंक इथं नवीन ट्रामची लाईन टाकतात ते. तर आपण आता गुरुद्वारा पोहोचतोय. तो जो समोर दिसतोय हा गुरुद्वारा आहे. अनफॉर्च्युनेटली मी मध्ये काही शूट करू शकणार नाही, त्याच्यामुळे मी इथपर्यंतच टाकतो. तर गुरुद्वारामधून परत आल्यानंतर आपण कंटिन्यू करू. ओके. ओके, तर गुरुद्वारातून छान जेवण झालं. आता आपण परतीच्या प्रवासावर निघालो आहे. जायचं तर सुपर मार्केटला पण होतं, बट आता आज संडे आहे, तसं सगळीकडे ते बंद असतं. बट एसएनच्या रेल्वे स्टेशनला एक लिडल सुपर मार्केट ना चालू असतं, म्हणजे इवन ऑन वीकेंड्स पण खूप गर्दी असते. आणि मी प्लॅन करतो आहे की ह्या चॅनलवर ब्लॉगवर तुम्हाला एकदा निवांत सुपर मार्केटला पण घेऊन जाईल. म्हणजे इथं कसे सुपर मार्केट असतात ना, सो दॅट की तुम्हाला पण कळेल इथं काय काय मिळतं. त्यामुळे आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत आणि आज इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका वुमन्स वर्ल्ड कप फायनल आहे. सो लवकरात लवकर इथून निघून घरी जाऊन मॅच कंटिन्यू करणार आहोत. आणि आय थिंक फर्स्ट टाईम ब्लॉगसाठी मला हे सफिशियंट वाटतं आहे. सो पुढे मी हे कंटिन्यू ठेवून जर्मनीमध्ये ॲक्च्युली इंडियन्स किंवा मराठी माणूस कसा राहतो हे मी आय थिंक दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर नेक्स्ट टाईम आय होप की मी काहीतरी इंटरेस्टिंग तुमच्यासाठी घेऊन येईल. सो तोपर्यंत तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, सो दॅट मी पुन्हा येऊन तुम्हाला जर्मनीमध्ये लोक राहतात कसे, जगतात कसे हे दाखवू शकतो. सो अंटिल नेक्स्ट टाईम मी आता घरी चाललो आहे आणि इथून परत ट्रेन पकडून मला घरी जायचं आहे. तर आज जे शॉर्ट्स घेतले ते तुम्ही बघू शकता जर्नीचे, आणि आपण पुढच्या वेळेस तो सी यू. ओके, तर ब्लॉग मी जरा लवकर एंड केला होता.
जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की आधीची जी ट्रेन आहे ती इंटरसिटी एक्सप्रेस आहे, सॉरी रिजनल एक्सप्रेस आहे, आणि ही जी ट्रेन आहे ही आहे इंटरसिटी एक्सप्रेस, ज्याला जर्मनीत IC म्हणतात. ती जी दुसरी ट्रेन येते ना ती पण नॉर्मलच आहे लोकल, बट ही आहे इंटरसिटी एक्सप्रेस. ही खूप खूप फास्ट स्पीडने जाते. तिला रेस्टॉरंट पण असतं मध्ये. तर एक ती पूर्ण सिंगल ट्रेन, तिला अटॅच आहे दुसरी, अशी ही मोठी ट्रेन. जर दिसेल तुम्हाला इथे रेस्टॉरंट म्हणून येईल आता, हे बघा रेस्टॉरंट. तर ही आहे फास्टेस्ट ट्रेन इन जर्मनी.